लेक्चर्स अपलोड नाही केलेले. अरे हा ना, ते सगळे शोधावं लागतील मला. काल पाहिलं होतं मी मेसेज, ते करतो मी शोधून आज. ते खालीवरी झालेले आहेत ना सगळे, त्याच्यामुळे मला व्यवस्थित बघून करावं लागेल कोणतं राहिलं कोणते करायचं. पेपरला गेले क्वेश्चन नंबर कुठपर्यंत झाले होते आपले? 4 झाले. 4 झाले. 9.2. पाचव्यापासून करायचं. काय करायचं, प्रॉबिलिटी पूर्ण संपवायचा का 12वीचं प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन स्टार्ट करायचं? काही एवढा वेळ आहे सर आपल्याकडे? अरे नंतर मी घेणार आहे सर, तसा विषय नाही. नंतर मी घेणार, हे तर घेता येईल मला. हे 11वीचं आहे ना, हे थोडी तुम्हाला बोर्डात येणार आहे. आणि प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन समजण्यासाठी जेवढी प्रॉबिलिटी यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त शिकलो आपण आता. आणि परमिटेशन महत्वाचा टॉपिक होता, परमिटेशन कॉम्बिनेशन तो झालेला आहे. तसं काही नाही, याच्यामध्ये एक 2-3च पॉईंट बाकी आहेत फक्त. एक काम करा, मग टेस्ट नंतर डिले करू. टेस्टला नको काहीच तू टेस्टला म्हणूच नको काही. टेस्टच्या टायमाला व्हायचं त्या टायमाला होणार नाही. टेस्ट आहे बघा, टेस्टचं कसं आहे, टेस्टचा आपल्या लेक्चरशी थोडी काही संबंध आहे. हा लेक्चर होऊनच होतं. लेक्चर होऊनच टेस्ट घेतो ना आपण. लेक्चर 2 करा. लेक्चर 2 करा. तसं पॉसिबल होत नाही. तुम्ही 2 तासापेक्षा जास्त शिकवण्याचा मग फायदा होत नाही. 1:30चा आता आपण किती वाजता गेलो? 10:30 वाजता फक्त 11 वाजता करा. नाही रे बाबा होत नाही. हे बघ, तसं नाही, आपल्याला एवढं जास्त वेळ नाही लागणार आहे. 1.5 तासाचं ठीक आहे, होऊन जाईल आपलं. 15 पासून जर तुम्हाला सुट्ट्या द्यायच्या झाल्या, जानेवारी 15 पासून, तोपर्यंत होऊन जाईल. कॉम्प्लेक्स नंबर राहिला आपला. ते तर सीईटीच आहे ना, ते तर नंतर घेता येते. 11वीचे जे 2 टॉपिक बाकी आहेत ते नंतर घेऊ शकतो ना आपण. चालतंय ना. ठीक आहे, चला. प्रोबॅबिलिटी मध्ये जी सेकंड एक्सरसाइज आहे आपली, त्यातला क्वेश्चन नंबर 5 पहा. द प्रोबॅबिलिटी दॅट अ स्टुडंट विल पास इन अ फ्रेंच इज 0.64, विल पास इन सोशियोलॉजी इज 0. हे बघा, क्वेश्चन नंबर 5 त्यांनी दिलेली प्रोबॅबिलिटी ऑफ पासिंग इन फ्रेंच. मग P of F लिहितो मी, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ पासिंग इन फ्रेंच इज 0.64. नंतर प्रोबॅबिलिटी ऑफ पासिंग इन सोशियोलॉजी इज 0.45 अँड विल पास इन बोथ. विल पास इन बोथ म्हणजे रे फ्रेंच अँड सोशियोलॉजी, म्हणजे त्यांचं काय घ्यावं लागेल, इंटरसेक्शन is 0.40. What is the probability that the student will pass in at least one of the 2 subjects? Will at least what is the probability that the student will pass in at least one of the 2 subjects? दोनों में से कम एक सब्जेक्ट में पास हो जाए, इसकी क्या प्रोबेबिलिटी है? सही है? तो इसका मतलब क्या होता है, जब एटलीस्ट निकालना होता है तो इसका मतलब क्या होता है, हम लोग क्या निकालते हैं, यूनियन निकालते हैं. यूनियन निकालते हैं कि नहीं? हो भाई, लक्षात आहे का? याच्या पहिले मी सांगितलं तुम्ही, आपला ऍडिशनचा थेरम काय होतो, P of A union B is equal to P of A plus P of B minus P of A intersection B. तुम्हाला दिलेलं आहे की एक मुलगा आहे, तो मुलगा फ्रेंच मध्ये पास होण्याची प्रोबॅबिलिटी त्याची 0.64, त्याची सोशियोलॉजी मध्ये पास होण्याची प्रोबॅबिलिटी 0.45 आणि दोन्ही सब्जेक्ट मध्ये पास होण्याची प्रोबॅबिलिटी 0.40. मग ते म्हणता येईल की कमीत कमी एका सब्जेक्ट मध्ये पास होण्याची त्याची प्रोबॅबिलिटी काय आहे, ऍटलीस्ट म्हणजे काय असतं, युनियन असतं. कारण P of A union B म्हणजे काय, ऍटलीस्ट झालं ना, एक तर A किंवा B किंवा दोन्ही. A union B चा अर्थ काय असतो, A और B, आणि A और B चा अर्थ काय असतो, एक तर A किंवा B किंवा दोन्ही. म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट वन सब्जेक्ट काढायला सांगितले, म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं, P of F युनियन S. म्हणजे काय झालं रे, P of F
प्लस पी ऑफ एस माइनस पी ऑफ एफ इंटरसेक्शन एस. पी ऑफ एफ किती रे 0.64, पी ऑफ एफ सी किती रे 0.45 मायनस 0.40 म्हणजे किती झालं रे 5 आणि 4 9 6 आणि 4 10 .09 मायनस 0.40 म्हणजे 9 मधून 0 गेले 9 10 ने 4 गेले 6 0.69. 0.69. कमीत कमी एका सब्जेक्ट मध्ये पास होण्याची प्रोबॅबिलिटी आहे 0.69. क्वेश्चन नंबर 6. Two fair dice are thrown. Find the probability that the number on the upper face of the first die is 3 or sum of the numbers on their upper faces is 6. Two dice throw केलेले मग x काय असणार आहे माहिती तुम्हाला n of s असणार आहे 36. ते म्हणताय की find the probability that the number on the upper face of the first die is 3 or sum of the numbers on their upper faces is 6. Let A be the event that number on the upper face of the first die is 3. Number on upper face of first die is 3. A मध्ये कोण कोण येईल रे? एकच 1,3 नाही 3,1 3 वाली रो येईल फक्त पूर्ण row. 3 वाली पूर्ण रो येईल म्हणजे 3,1 ते 3,6 पर्यंत म्हणजे टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती येते 6. लेट बी बी द इव्हेंट आणि हा इव्हेंट काय म्हणतोय सम ऑफ द नंबर्स ऑन देअर अपर फेसेस इज 6. सम इज 6. सम 6 येईल तर बी मध्ये एलिमेंट काय येईल पहिल्या ह्याच्यामध्ये 1,5 2,4 दुसऱ्या ह्याच्यामध्ये 2,4 तिसऱ्या ह्याच्यामध्ये 3, 4,2 4,2 आता A इंटरसेक्शन B मध्ये काय येते दोघांमध्ये कॉमन काय 3,3 n ऑफ A इंटरसेक्शन B काय झालं रे 1. आता प्रश्न काय विचारले त्याच्याकडे जाऊया फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर ऑन द अपर फेस ऑफ द फर्स्ट डाय इज 3 और एक तर 3 आलं पाहिजे किंवा सम 6 आली पाहिजे किंवा दोन्ही पण चालेल A युनियन B. म्हणजे तुम्हाला A युनियन B काढायचंय मग P of A union B is equals to P of A plus P of B minus P of A intersection B. मग A ची प्रोबॅबिलिटी किती रे n of A जर 6 आहे तर P of A काय असणार आहे 6/36 1/6 कारण n of A is 36. P of B काय असणार आहे 1 2 3 4 5 5/36 आणि P of C काय असणार आहे 1/36. तर त्याला 6/36 च नाव दे. हा याला 6/36 च राहू दे. मग काय होईल P of A काय झालं 6/36 प्लस 5/36 मायनस 1/36 10 10/36 म्हणजे 5/18. 5/3. म्हणजे तिकडे झालं ते 5/36. Question number 7 then. For two events P of A ची व्हॅल्यू दिलेली आहे 3/8, P of B ची व्हॅल्यू दिलेली आहे 1/2 and P of A union B दिलेले आहे 5/8. Find the value of the following. Number A, P of A intersection B. Number 2, P of A dash intersection B dash. Number 3,
P of A dash union B dash. आता हा क्लिअर कट प्रश्न आहे. P of A, P of B, P of C ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर तुम्ही कॉम्प्लिमेंटचे व्हॅल्यू पण लिहू शकता. बरोबर आहे? हा सांग मला. तुम्हाला P of A union B माहिती, हे माहिती, P of A intersection B काढता येईल. डायरेक्ट फॉर्म्युला काढता येईल. काय येईल? P of A union B म्हणजे P of A intersection B is equals to P of A plus P of B minus P of A union B. कारण ओरिजिनल फॉर्म्युला कसा असतो? हा इकडे असतो, हा इकडे असतो. मग P of A किती रे? 3/8. P of B किती? 1/2 minus P of A union B 5/8. झालं, कॅल्क्युलेशन करून देऊ शकतात. नंबर बी लिहावंच लागेल ना, लिहावंच लागेल. 8 घेतला आपण LCM 3 2/8 7 minus 5 2 म्हणजे 1/4. आता मला सांगा तुम्हाला P of A dash intersection B dash लिहायचं. P of A dash intersection B dash. मला सांगा P of A dash intersection B dash हा कुणाच्या बरोबरीचा आहे रे? A union B. A union B whole dash. कोणता रूल? डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ सांगितलेला आहे ना. जसं लॉजिक मध्ये पाहिलं होतं डी मॉर्गन्स लॉ. का बाबा A union B dash means नथिंग बट काय असतं? A dash intersection B dash. युनियन चे इंटरसेक्शन होतं आणि दोन्हीला डॅश लागतो. किंवा A intersection B dash असेल A dash union B dash डी मॉर्गन्स लॉ. मग आता तुम्हाला हे असं दिलेलं आहे ना, हे दिलेलं आहे. बरोबर आहे? मग तुम्ही काय करणार? P of A union B dash लिहू शकता. कोणाला? या आतल्याला. A dash intersection B dash ला लिहिलं तुम्ही A union B dash. पण P of कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतं? 1 minus P of A union B. मला सांगा P of A dash ला काय लिहू शकता तुम्ही? 1 minus P of A. P of A dash ला 1 minus P of A लिहितो नाही आपण? नाही. तुमच्याकडे एक इव्हेंट आहे A आणि त्याचा कॉम्प्लिमेंट इव्हेंट आहे. दोघांच्या प्रोबॅबिलिटी ॲडिशन 1 येते की नाही? मग P of A dash असेल तर याला काय लिहू शकता तुम्ही? 1 minus P of A. म्हणजे P of A union B dash आहे. A union B हा तुमचा इव्हेंट आहे. 1 minus P of A union B म्हणजे 1 minus A union B किती झालं? प्रोबॅबिलिटी ऑफ A union B काढलं नाही अजून. दिलेलं आहे ना. बदली झालं काय अवघड होईल. 8 तून 5 गेले किती उरले? 3/8. C कसं काढणार? सेम C कसं काढणार? P of 1 minus 1. A dash union B dash म्हणजे P of A dash union B dash ला काय लिहू शकतो? A intersection B चा होल डॅश म्हणजे 1 minus P of A intersection B म्हणजे 1 minus P of A intersection B 1/4 आता काढलं 1/4 3/4 घ्या बरं 2 मिनिटं. चलिए आगे बढ़ा जाए. क्वेश्चन नंबर 8. Question number 8. For two events A and B of the sample space S, if P of A union B is equals to 5/6, P of A intersection B is equals to 1/3, P of B dash is equals to 1/3, then find P of A. बेटा P of A निकालने का देखो P of A union B दिया है, P of A intersection B दिया है, P of B dash दिया है. P of A निकालने का है, निकाल सकते हैं. क्या फॉर्मूला है P of A union B का? P of A plus P of B minus P of A intersection B. चलिए बताइए P of A union B कितना दिया है? 5/6. P of A तो निकालना है.
1 P minus of P B, of B dash 1 minus 1 minus P of B आएगा 1 माइनस 1/3, तो आएगा 2/3, क्योंकि P of B डैश दिया है, तो P of B क्या होगा 1 माइनस P of B डैश, yes तो P of B आ जाएगा 2/3 माइनस P of A इंटरसेक्शन भी 1/3, तो 5/6 माइनस 1/3 इज इक्वल टू P of A। इसको इधर दे दिया तो आपको मिलेगा 1/3 3/6, by 6. that is P of A which is equal to 1/2। 2 Question number 9 beta. A bag contains 5 red, 4 blue, Question unknown number 9. number m 5 red balls, 4 blue, and an unknown number of m green balls. अच्छा, green balls, green, m number of green balls. If the probability of getting both the balls green, probability of getting both the balls green when 2 balls are selected at random is 1/7 P of G लिखता हूँ 1/7, getting 2 balls green selected at random is 1/7, find m। देखिए प्रोबेबल 2 बॉल सेलेक्ट किए जा रहे हैं, तो ऑब्वियसली n ऑफ s क्या होगा बेटा, टोटल नंबर ऑफ बॉल्स कितने हैं m+9, टोटल नंबर ऑफ बॉल्स कितने m+9 है, 1+9 तो 2 बॉल सेलेक्ट किए जा रहे हैं रैंडमली, तो m+9 C2 होगा n ऑफ s, oh सही है। अब जो बॉल चुने जा रहे हैं ए इज द इवेंट दैट बोथ द बॉल्स आर ग्रीन, दोनों ग्रीन हो, तो लेट ए बी द इवेंट बोलेंगे तो n ऑफ ए क्या हो जाएगा आपका, दोनों बॉल ग्रीन चाहिए तो ग्रीन में से ही चुनना पड़ेगा, दैट इज m में से, तो MC2, 2 बॉल चुने आपने ग्रीन बॉल्स में से, m ग्रीन बॉल से, तो देयरफॉर प्रोबेबिलिटी क्या हो जाएगी, प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग ग्रीन बॉल्स, बोथ द बॉल्स आर ग्रीन, दैट इज P of G, MC2 by हम क्या बोलेंगे MC2 by m+9 C2, लेकिन ये कितना दे रखा है 1/7 दिया है, तो दैट इज 1/7 इज इक्वल टू m cancel 2 cancel c cancel m into m-1 divided by m+9 into m+8। त्याच्यात म्हणलंय त्यांना की सिलेक्टेड ॲट रॅन्डम म्हणलंय ना, आपण टोटल मधून घेऊ ना, त्यांना म्हणलंय की एम बॉल ते जे जितके पण बॉल आहे सिलेक्टेड ॲट रॅन्डम, मग आपण टोटल मधून घेऊ ना, m+9 म्हणजे टोटल आली ना तिथे m+9 में से तो 2 सेलेक्ट किया ना हमने, नाही सॅम्पल स्पेस करता क्वेश्चन लैंग्वेज मध्ये बहुत क्लियरली दिया है बेटा कि 2 बॉल ड्रॉ करने हैं आपको, तो ऑब्वियसली जितने बॉल्स है उसमें से 2 बॉल ड्रॉ किए जाएंगे, दैट विल बी आवर सैंपल स्पेस। लेकिन हमारा जो इवेंट है दैट इवेंट सेज कि जो 2 बॉल ड्रॉ कर रहे हो वो ग्रीन ही आनी चाहिए, तो ग्रीन बॉल आने के लिए किस में से चूज करना पड़ेगा, ग्रीन में से। अब ये समझ में आपको कैलकुलेशन, तो MC2 मतलब m into m-1 divided by 2 into 1, m+9 into m+8 divided by 2, 2 will get cancel, क्रॉस मल्टीप्लिकेशन करते हैं तो m into m, m square plus 8m plus 9m 17m plus 72 is equal to ये इधर आकर मिलेगा तो 7m square 7m square minus 7m 7m, तो ये क्या हो जाएगा 10m 6m स्क्वायर 6m square 7 दून 14 24 माइनस 24 minus 24m minus 72, 6 न जाता है, 6 ने डिवाइड करा तो 6 से डिवाइड करेंगे तो m square minus 4m माइनस 12 4 तो m square minus 6m plus तो m सर 6 गलत ही है
साइन बनी 12 6 2 ज़ा 12 टू है क्या वो? टॉप वो 6m के बाद 12 च्या अगोदरचं 6m च्या नंतरचं टू है वो एक्स दिख रहा हूँ वो कुछ भी नहीं दिख रहा वैसे समझ लो m equal to -2 क्या ये माइनस हो सकता है? नहीं नंबर ऑफ ग्रीन बॉल्स है ना, माइनस में कैसे होंगे? तो ये पॉसिबिलिटी हटा देते हैं, तो m का वैल्यू क्या होना चाहिए? 6 होना चाहिए। ठीक है, आगे क्वेश्चन नंबर 10। फॉर्म ए ग्रुप ऑफ 4 men, 4 women and 3 children. 4 men कितने पर्सन सेलेक्ट किए जा रहे हैं? 4 पर्सन आर सेलेक्टेड एट रैंडम। तो n ऑफ s हो गया 4 और 4 8 और 3 11 C4। टोटल लोगों में से 4 लोग चुने जा रहे हैं। अब पहला इवेंट है दैट नो चाइल्ड इज सिलेक्टेड, फाइंड द प्रोबेबिलिटी दैट नो चाइल्ड इज सिलेक्टेड नो चाइल्ड इज C4 8C तो n ऑफ a क्या होगा? 8C4 अगर 4 लोग सेलेक्ट करने में बच्चा नहीं चाहिए तो बच्चों को ले ही मत ना, बाकी बच्चों में से 4 को सेलेक्ट करो। तो 4 और 4 8, 8 में से 4 को ले लिया 8C4। तो P ऑफ A आ जाएगा 8C4 डिवाइडेड बाय 11C4। तो प्रोबेबिलिटी आपकी बनेगी 8/11। विचार करतोय मी असं कसं होऊ शकतं 11 10 9 8 4 4 कैंसिल हो जाएंगे। मैंने 8/11 लिख दिया। 8 कैंसल 8 will get cancelled। 3 2 ज़ा 3 5 2 ज़ा 10 2 3 ज़ा 2 3 ज़ा 3 3 ज़ा 33 7/33 7/33 एग्जैक्टली 2 men आर सिलेक्टेड। अब जो 4 लोग हैं उसमें से एग्जैक्टली कितने चाहिए? 2 लोग चाहिए। 4 तो सीट 4 में से सेलेक्ट किए जाएंगे तो n ऑफ b क्या हो जाएगा? 4C2। अब 2 लोग तो हो गए, अब बचे 2 9C तो दो ही आदमी चाहिए। तो बचे हुए 2 जो चुने जाएंगे वो इनमें से चुने जाएंगे। 7C2 में से चुने जाएंगे। तो ये क्या हो जाएगा? कुछ भी 9C2 का नहीं है क्योंकि एग्जैक्टली 2 men चाहिए ना, हाँ एग्जैक्टली 2 men चाहिए। अब अगर मैं 9 में से लेता हूँ और अगेन 2 men ही आ गए तो ज्यादा men हो जाएंगे, मुझे एग्जैक्टली 2 ही चाहिए। ठीक है, तो P ऑफ B क्या बन जाएगा? 4C2 7C2 divided by 11C4 11 8 4 cancel आवते मीटर है पंडित ने तो है जागा को कितने नंबर में नौ 4 दूनी 8 2 3 जा 2 5 जा 7 3 21 55 21/55 बरोबर टेक्स्ट बुक मत चुकीचं आहे नाही यांनी तर म्हटलं आजपर्यंत टेक्स्ट बुक यूज करेल 21/55 मग आपलं ते चुकलं 21/55 म्हणजे ना बरोबर मग कसं काय टेक्स्ट बुक यूज करेल म्हणतात ते जुनी टेक्स्टबुक असं तुझ्या याच्यात काय 21/25 हे चुकी झाले बाकीच्या याच्यात बरोबर
A number is drawn at random from the numbers 1 to 50. Find the probability that it is divisible by 2 or 3 or 10. 2 or A number is drawn at random from the numbers 1 to 50. n of s काय झालं रे 50 57 नाही रे 50. सगळे आपण पहिले लिहून घेऊ आता. कि a number is drawn at random from the numbers 1 to 50. Find the probability that it is divisible. तो जो नंबर तुम्ही ड्रॉ केलेला आहे तर काय प्रोबॅबिलिटी की तो नंबर डिव्हिजिबल बाय 2 असेल किंवा 3 असेल किंवा 10 असेल. 2 और 3 और 10. जो आप नंबर ड्रॉ कर रहे हो 50 नंबर में से तो क्या प्रोबेबिलिटी है कि वो नंबर either डिविजिबल बाय 2 है और बाय 3 है और बाय 10 है. तो डिविजिबल बाय 2 वाले इवेंट को A मानते हैं, B मानते हैं और C मानते हैं. तो P और P प्रोबेबिलिटी ऑफ A और B और C मतलब प्रोबेबिलिटी ऑफ A यूनियन B यूनियन C निकालना है. क्या निकालना है? प्रोबेबिलिटी ऑफ A यूनियन B यूनियन C निकालना है. तो इसका फॉर्मूला क्या होता है? हमने सिर्फ P ऑफ प्रोबेबिलिटी ऑफ A यूनियन B का फॉर्मूला देखा था. तो प्रोबेबिलिटी ऑफ A यूनियन B यूनियन C का फॉर्मूला होता है P ऑफ A प्लस P ऑफ B प्लस P ऑफ C माइनस P A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C माइनस हाँ तो क्या बोला बेटा आपने? माइनस P A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C. अब तो गलत है वो. दोनों P of A plus P of B plus P of C minus P of A intersection B minus P of B intersection C minus P of C intersection D. और अब प्लस P of A intersection B intersection C. एवढंच. बोलणार हाँ बेटा नेगेटिव्ह आगे बोलना था पूछ काही ऐकतो का सर बस एवढं. नंबर कंट्रोल मल्ला म्हणलं होतं ते. उसकी बात से पता म्हणलं होतं. ठीक है लेकिन मैंने बोल दिया ना बात कर. जी सर. एवढंच काढायचं का? अरे ये तो फॉर्मूला है भाई. झालं नीट राहत आहे. मला एक सांगा तुम्ही आता शिकता आपल्याला हे भेटलेले आता याच्यामध्ये या सगळ्यांची व्हॅल्यू काढायला लागतील ना. हो. मग ए काय आहे? ए इव्हेंट आहे की असे नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 2. मग किती नंबर आहेत 1 ते 50 मध्ये डिव्हिजिबल बाय 2? 25 नंबर आहेत. मग एन ऑफ ए काय झालं रे? एन ऑफ ए झालं 25. मग पी ऑफ ए काय होईल रे? 1/2. 25/50 ठेवा. जाऊ दे ना नंतर करू ना. आपल्याला काही काम नाही काहीच आपल्याला. आपण ठीक आहे. हां पुढे लागले तर नाही बरं ठीक आहे. 25/50 राहू द्या. मला सांगा पी ऑफ सॉरी एन ऑफ बी 16 3 10 30 3 ने डिवाइड केले जाते ना असे किती नंबर्स आहेत? 3 चा 16. टोटल टेबल 16 ते 10 नंबर आणि 33 sin 3 36 49 साइन 3 का 48 म्हणजे 16 16/50 50 आणि सी 10/50 5/50 5 बाय 10 20 30 40 50 10/50. आता मला सांगा पी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे तर 5/50 ना. 5/50. हा आता ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय रे? असे नंबर्स एकाने पण असले ज्यांना 2 ना आणि 3 ना दोन्ही ने भाग जाईल. कारण ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय 2 आणि 3 दोन्ही ने भाग जातील असे. म्हणजे बेत्रिक 6 6च्या पाड्यात येतील असे. कळतंय का? दोन्हीचे एलसीएम घेणार ना. 2 आणि 3 ने भाग जातील म्हणजे कोणते? बेत्रिक 6 6च्या पाड्यात असणार आहे. मग 6 1 6 6 तर 12 आपण मागे असा प्रश्न केला होता, Sin म्हणजे असं नाही 42. करणार आपण. अँड थोडी और आहे ना. अरे मला पी ऑफ ए इंटरसेक्शन बी काढायचं ना बाळा. असं काय करतोय? दोघांमध्ये common असणं जास्त असं नाही. माझे एक प्रश्न होता, मी त्याच्यात विचारलं सर आपण 6चे मल्टिपल का नाही घेत? तू म्हणले त्याच्यात और आहे ना. अरे या दोघांमध्ये ते कॉमन असले ते घेत असतो ना नाही आपण. नाही बेटा तसं नाही. जाऊ दे सर. असं नाही बोलायचं. मी बोलतो थांबा.
सांगा आता. तर बेटा कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जे इथं आपण जे काढतो गुल्लेची बात मिल गई अभी बात नहीं. ए प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी निकालना है ना. आप मुझे बताइए क्या निकालेंगे. प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी अगर मुझे निकालना है तो इवेंट ए एंड इवेंट बी के अंदर जो कॉमन है वो लेंगे ना. बात बहुत सिंपल है कि इवेंट ए है कि ऐसे नंबर जिसको 2 से डिवाइड किया जा रहा है और इवेंट बी ऐसे नंबर जिसको 3 से डिवाइड किया जा रहा है. अब इवेंट ए इंटरसेक्शन बी का मतलब है कि ऐसे नंबर जिनको 2 एंड 3 से डिवाइड किया जाए. अगर मैं पी ऑफ ए यूनियन बी बोलता तो 2 और 3 होता और बोथ भी होता. इसमें सिर्फ बोथ वाले नंबर्स आएंगे. तो बोथ वाले लाने तो 2 और 3 दोनों प्राइम है तो 6 के टेबल में जो आएंगे वो तो 6 12 7 8 6 8 जा 18 तो 8 नंबर आ गया. ठीक है. तो ए इंटरसेक्शन बी में आ गया बेटा 8 बाय तो 8 बाय 50 8 बाय 50. ठीक है. फिर बी इंटरसेक्शन सी. बी इंटरसेक्शन सी मतलब क्या? 3 और 3 एंड 10 से डिवाइड कर सकते हैं. ऐसे कितने नंबर? 30 सिर्फ 30 ही है, 1 ही है. 1/50 तो पी ऑफ ये हो गया. फिर बेटा पी ऑफ ए इंटरसेक्शन सी निकालना है. अब ए और सी मतलब ऐसे नंबर जिनको 2 और 10 से डिवाइड किया जाता है. 10, मतलब 20 and 40 ना 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 अब 10 अब 20 अब 30 40. अब 10 एलसीएम आएगा ना. वो तो प्राइम थे इसलिए दोनों का मल्टीप्लिकेशन सीधा आ गया. अब 2 और 10 थोड़ी ना दोनों प्राइम है. 10 थोड़ी ना प्राइम है. तो 2 और 10 का एलसीएम क्या आएगा? 10. तो 10 के टेबल में जितने भी आ रहे हैं सबको 2 और 10 दोनों से डिवाइड किया. 5/50. तो 5/50 मान तो ये बेटा क्लास में बैठे हो कुछ भी मत करो. हमें देखना पड़ता है. ठीक है. इतना दंग मत हो जाओ अपने आप में. ठीक है. बी ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. अब तीनों में कॉमन मतलब अब तीनों का एलसीएम निकालना पड़ेगा. 2 3 एंड 10 का एलसीएम क्या आ सकता है? 30. 2 3 एंड 10 का एलसीएम 30. सही है. 30 आएगा. तो 30 आएगा तो सिर्फ एक ही नंबर रहेगा. 1/2. तो 1/50. अब ये जो सारी वैल्यूज निकाली है इसको डालेंगे हम लोग हमारे फॉर्मूले में तो आपका ए और बी और सी निकल जाएगा. तो देयरफॉर पी ऑफ ए यूनियन बी यूनियन सी इज इक्वल टू पी ऑफ ए 25/50. 25/50 25/50. प्लस पी ऑफ बी 16/50. 5/50 -8/50 माइनस 8/50 माइनस 1/50 तो ये तो कैंसिल हो गया. अजून एक कॅन्सल होतं 5/10 5/50 सर ते 5/50 सर असं थोडं दिसत नाहीये. ते 5/50 आणि मायनस 5/50 8 दुनी 16. ते 8 25 आणि 8 5 आणि 8 33. 33/50. तो ये आया हमारा आंसर 33/50. बरोबर. लिखिए. फिर नेक्स्ट कॉन्सेप्ट देखते हैं कंडीशनल प्रोबेबिलिटी का. चला ये पुढची एक्सरसाइज माझ्याकडून अपेक्षा करू नका मी थेरी काही सांगेन. वाचलं नाही सर. नाही तसं नाही. एक लक्षात घ्या प्रोबॅबिलिटी मध्ये थिअरी हा विषय नसतो. थेरी विषय असतो पण एवढं काही खास नसतो. म्हणजे असतो पण नसतो. हो सर. बी और नॉट टू बी ए मला एक सांगा आता पुढे नाव दिलेले बरं का कंडिशनल प्रोबॅबिलिटी. फोन नाही घ्या ते वाजत कॉलला आला ते म्हणतो फोन तुला. अरे फील करायचं ए इथून पुढे जर तुम्हाला समजा असं नोटेशन दिसलं की पी ऑफ ए तिरपी लाईन बी त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे तुमच्याकडे पी ऑफ ए इंटरसेक्शन बी
डिवायडेड बाय पी ऑफ बी, किंवा तुमच्याकडे पी ऑफ बी तिरकी लाईन ए असेल तर फॉर्म्युला पी ऑफ इंटरसेक्शन बी P of A. प्रश्न आहे की हे नेमकं काय आहे, तर याला म्हणतात कंडिशनल प्रोबॅबिलिटी. कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणण्याचं कारण काय आहे, हे बघा हे काय आहे बेसिकली प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए B1 B. तुमच्याकडे दोन इव्हेंट असणार आहेत, कळतंय, दोन इव्हेंट असणार आहेत, त्यापैकी एक इव्हेंट झालेला आहे, एक इव्हेंट झालेला आहे आणि दुसऱ्या इव्हेंटची तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची. पण हा काय इव्हेंट, याचा आउटकम काय आलेले आहे त्याच्यावर डिपेंड करणार आहे याचा आउटकम. म्हणजे एक इव्हेंट हा दुसऱ्या इव्हेंट वरती डिपेंडंट आहे. जसं की समजा तुम्ही दोन कार्ड ड्रॉ करताय, पॅक ऑफ वेल शफल्ड पॅक ऑफ 52 कार्ड्स, तुम्ही दोन कार्ड ड्रॉ केले. आता मी जर तुम्हाला असं म्हटलं की बाबा दोन कार्ड ड्रॉ करायचे रॅन्डमली, तर तुम्ही डायरेक्टली तुमचं काय कॉम्बिनेशन असणार आहे, एन ऑफ एस 52 C2 असणार आहे, बरोबर आहे. पण आता प्रश्न असा आहे की मी तुम्हाला म्हटलं की बाबा दोन कार्ड ड्रॉ करायचे, पण कशा पद्धतीने करायचे, एक कार्ड ड्रॉ करायचा आहे तो बाजूला ठेवायचा आणि मग उरलेल्या याच्यातून दुसरा कार्ड काढायचा, दोन कार्ड अशा पद्धतीने काढायचे. मग याच्यावरती काय होईल, दुसरा जो कार्ड तुमचं येणार आहे ते डिपेंड असणार आहे तुमचं पहिलं काय आलं त्याच्यावरती, कळतंय का. दुसऱ्याची जी प्रोबॅबिलिटी असणार आहे ती पहिलं काय आलेलं आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे ना, हो कळतंय का. याला तुम्ही असंही समजू शकता की समजा तुमच्या घरी तुम्ही बहीण भाऊ वगैरे असतात ना, तुमच्या घरी आईस्क्रीम आणून ठेवलेले, तुम्हाला कळलेले क्लासमध्ये घरी आईस्क्रीम बाबा काय, तर तुम्हाला किती भेटेल हे कशावर डिपेंड करते, तुमच्या भावाने किती आणलंय, तुम्हाला किती प्रतिशत भेटणार त्याची प्रोबॅबिलिटी डिपेंड आहे तुमच्या भावाचं त्याच्याकडे लक्ष आहे का नाही बाबा, त्याला माहिती का नाहीये, कळतंय का. म्हणजे तसंच झालं ना कंडिशनल प्रोबॅबिलिटी. ज्यावेळेस असं लिहितात की प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए गिवन बी, तेव्हा याचा अर्थ काय, बी इज ऑलरेडी हॅपन्ड, बी हा घडून गेलेला इव्हेंट आहे आणि आता तो घडून गेलेला आहे, त्याच्यामुळे ए ला घडण्याचे जे चान्सेस आहेत ते हा कसा घडलाय त्याच्यावर ए ची डिपेंडन्सी आहे, कळतंय का. हो. मग ज्यावेळेस असं लिहितील की पी ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी, याला वाचणार कसं, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए गिवन इव्हेंट बी, नुसतं गिवन बी म्हणलं तरी चालतं, प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी. मग आता याच्यामध्ये होतंय काय माहिती का की तुमचा ए हा जो इव्हेंट आहे याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती डिपेंड करणार आहे याच्यावरती, कळते. मग काय होतं एक्झाम्पल मध्ये, याला असं का म्हटलेलं आहे की ही प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढायची, पी ऑफ ए गिवन बी चा अर्थ काय होतो, तुम्हाला ए या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची आहे, पण ए हा डिपेंडंट आहे बी वरती. मग ह्याची प्रोबॅबिलिटी कशी येते, प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी. तुम्ही मला सांगा बेसिकली प्रोबॅबिलिटी जी असते ती काय असते रे, कुठल्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी म्हणजे काय असतं, एन ऑफ ए बाय एन ऑफ एस असतं की नाही, एन ऑफ ए बाय एन ऑफ एस असतं. मग जर समजा मी याच्याबद्दल एन ऑफ एस डी कट करून टाकलं, आता बेसिकली हे काय आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी डिवायडेड बाय एन ऑफ एस डिवायडेड बाय एन ऑफ बी बाय एन ऑफ एस आहे की नाही. म्हणजे मी हे जर उडवलं तर माझ्याजवळ बेसिकली पी ऑफ ए बाय बी काय असणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी काय असणार आहे, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवायडेड बाय एन ऑफ बी असणार आहे. म्हणजे तुम्हाला याचा अर्थ कळतोय का, याचा अर्थ असा होतोय की तुमच्या दिलेल्या इव्हेंटसाठी ए आणि बी ह्या इव्हेंटसाठी एन ऑफ एस हा सॅम्पल स्पेस होता, पण तुम्ही ज्यावेळेस बी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढली त्यावेळेस ती आलेली असणार आहे एन ऑफ बी बाय एन ऑफ एस, बी या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी. पण ज्यावेळेस तुम्ही पी ऑफ ए बाय बी काढताय तेव्हा काय होतंय, त्यावेळेस बी हा तुमच्यासाठी सॅम्पल स्पेस म्हणून काम करतोय, एन ऑफ बी तुमच्यासाठी काय करतोय, सॅम्पल स्पेस म्हणून काम करतोय. ऍक्च्युअल तुमचा सॅम्पल स्पेस काय होता रे, ऍक्च्युअल तुमचा सॅम्पल स्पेस काय होता, एन ऑफ एस असेल ना, जो काही असेल तो. पण आता तुम्ही पी ऑफ ए गिवन बी काढताय तर याच्यामध्ये काय होतंय रे, याच्यामध्ये एन ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवाइडेड बाय एन ऑफ बी येते.
म्हणजे तुमचं सॅम्पल स्पेस काय झालेलं आहे, एन ऑफ बी झालेलं आहे. आणि न्यूमरेटरला काय आलेले, दोघांमधले जे कॉमन एलिमेंट आहेत ते आलेले. म्हणजे इथं तुमचा सॅम्पल स्पेस रिड्यूस होतोय, त्याला ट्रंकेटेड सॅम्पल स्पेस म्हणतात किंवा रिड्यूस्ड सॅम्पल स्पेस ओरिजिनलच्या. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय की ज्यावेळेस एक इव्हेंट दुसऱ्या इव्हेंटवर डिपेंड असतो, अशा इव्हेंट्सला डिपेंडंट इव्हेंट्स म्हणतात. तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं की आतापर्यंत जे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत आणि आता जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कसं कळणार की तुमचा इव्हेंट इंडिपेंडंट आहे का डिपेंडंट आहे. कसं आहे का, तुम्हाला कसं समजणार की तुमचा इव्हेंट डिपेंड आहे का इंडिपेंडंट आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचा इव्हेंट इंडिपेंडंट असतो म्हणजे एकमेकावरती डिपेंड नसतो, त्यावेळेस पी ऑफ इंटरसेक्शन ए इंटरसेक्शन बी इज नथिंग बट पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी असतं, जे आपण आतापर्यंत करत आलेलो. आपल्याजवळ दोन इव्हेंट्स इंडिपेंडंट असायचे, पहिल्या इव्हेंटच्या आउटकमवर दुसऱ्या इव्हेंटच्या आउटकमचा परिणाम होत होता का, नव्हता होत. त्यामुळे ज्यावेळेस आपण पी ऑफ ए इंटरसेक्शन बी काढायचो त्यावेळेस सरळ सरळ दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. ज्या वेळेस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू पी ऑफ ए इंटू पी ऑफ बी असं समजून घ्यायचं ते दोन इव्हेंट्स कसे इंडिपेंडंट इव्हेंट आहेत. अदरवाइज ते डिपेंडंट असतात. मग ज्यावेळेस दोन इव्हेंट डिपेंडंट आहेत त्यावेळेस तुम्हाला हे काढण्याची आवश्यकता लागू शकते. आता मी जे हे सांगितले ह्याचं प्रत्येक तुम्हाला एक्सरसाइज मधलं तिसरं एक्झाम्पल पहा. पुढच्या एक्सरसाइज मधलं तिसरं एक्झाम्पल काय म्हणले, इन अ सॅम्पल ऑफ 40 व्हेइकल्स. तिसरे एक्झाम्पल फ्रॉम एक्सरसाइज 9.3. किती व्हेइकल्स आहेत रे, 40. देयर आर 40 व्हेइकल्स. 18 आर रेड. त्याच्यातल्या रेड किती रे, 18. 6 आर ट्रक्स. ट्रक्स किती आहेत रे, 6. ऑफ विच 2 आर रेड. ऑफ विच 2 आर रेड. 6 ट्रक मधले 2 कसे रेड आहेत. टोटल रेड किती रे, 18. टोटल व्हेइकल किती, 40. 40 पैकी ट्रक किती आहेत, 6. त्याच्यात बी 2 रेड आहेत. टोटल रेड किती रे, 18. 40 पैकी टोटल रेड किती आहे, 18. आणि 40 वेगवेगळे व्हेइकल आहेत, त्या 6 ट्रक आहेत. टोटल 18 आहे, 2 रेड ट्रक आहेत. ते दोन ते 18च पकडले जातात ना. हा. कोणते दोन, हे दोन ह्याच्यातच पकडले होते. आता गंमत पहा काय म्हणतो. सपोज दॅट a randomly selected vehicle is red. Suppose that a randomly selected vehicle is red. What is the probability? It is a truck. Suppose that a randomly selected vehicle, काय म्हटलं, एकच व्हेइकल सिलेक्ट करायची. रॅन्डमली सिलेक्टेड व्हेइकल इज अ रेड. आणि तुम्ही ती रॅन्डमली सिलेक्ट केलेली व्हेइकल रेड आहे, तर व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट इट इज अ ट्रक. ओ 2 नंतर 40 मधून 40 मधून होतं. आता लक्षात घ्या, मी जे म्हणत होतो 18C1 divided by 6C. 6C2 sir. इथं का हानी तुम्हाला सगळ्यांना. सगळे शांत बसा, मी थोडस लिहितो ते वाक्य काय ते. सपोज दॅट अ रॅन्डमली सिलेक्टेड व्हेइकल. सपोज दॅट randomly selected vehicle is red. vehicle is Red. What is the probability? What is the probability? It is a What is the probability. It is a truck. चल आता हा कॉन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय म्हटले थे मी, 40 अलग अलग व्हीकल्स है, उसमें से 18 रेड है, 6 ट्रक है और 2 ट्रक रेड है. अब वो कह रहे हैं कि सपोज दैट रैंडमली सेलेक्टेड व्हीकल, मतलब एक ही व्हीकल सेलेक्ट करना है टोटल व्हीकल्स में से. टोटल व्हीकल कितने मेरे पास 40, लेकिन वो क्या कह रहे हैं कि रैंडमली सेलेक्टेड व्हीकल इज रेड. रैंडमली सेलेक्टेड व्हीकल रेड होनी चाहिए. मतलब आप मुझे बताइए आप कितने में से चुनेंगे? 40 पैकी 18.
18 पैकी 40. अगर आपको रेड चाहिए, जो सेलेक्ट की हुई है वो रेड चाहिए, 21 तो 20C1 करेंगे क्योंकि टोटल रेड कितनी है? 18C1. 18C1. दोन रेड है ना. अरे तू अरे अरे तो 18 में जाते ना भैया, मैंने बोला भी सर के साथ। ए भांडण नका यार. बेटा टोटल रेड 18 ही है, ये जो दो रेड ट्रक है वो अलग से नहीं है, ते त्याच्यातच आहे. वो उसी में होंगे। तो आपको एक ही व्हीकल ड्रॉ निकालना है, रैंडमली सेलेक्ट करना 18 में है, से निकले। तो वो रेड निकले, इसका मतलब क्या 18C1 होगा। तो अब पहले आपका जो सैंपल स्पेस था, अगर मैं ऐसा बोलता कि सेलेक्ट वन व्हीकल रैंडमली, तो सैंपल स्पेस क्या था 40। आपको एग्जैक्टली करना क्या है कि एक व्हीकल चूज करना है जो रेड है, और बाद में बोल रहे हैं कि व्हाट इज द प्रोबेबिलिटी, एक्चुअल किसकी प्रोबेबिलिटी पूछी है वो देखिए, लक्ष्य दे ले, लक्ष्य दे ले, प्रोबेबिलिटी किसकी पूछी है, व्हाट इज द प्रोबेबिलिटी दैट इट इज अ ट्रक, जो रेड चुना गया है वो ट्रक हो, इसकी क्या प्रोबेबिलिटी है ये पूछा है। मतलब एक्चुअल में आपका सैंपल स्पेस अब ये नहीं रहा 40, आपको 40 में से नहीं चुनना, अभी आपको रेड में से चुनना है, और वो देखना है कि वो ट्रक होने की प्रोबेबिलिटी कितनी है। तो सैंपल स्पेस रेड्यूस होके क्या हो गया 80. मतलब पहले जैसे अब मैं अगर बोलता हूं कि ए इवेंट को मैं बोलता हूं कि ए इज द इवेंट ऑफ गेटिंग व्हीकल रेड व्हीकल, ठीक है, तो n ऑफ ए क्या हो गया मेरे लिए 18, हाँ. तो ये मेरा सैंपल स्पेस हो गया। अब बी इवेंट क्या है कि Trucks. दैट इज अ ट्रक. वो ट्रक होना चाहिए। अब वो ट्रक होना चाहिए तो पहले तो रेड, और रेड में ट्रक होना चाहिए, तो वो ट्रक होने के लिए मैं काहे से चूज करूंगा, 6 में से 2. आप मुझे बताइए, आपके पास 18 मधून चूज करूंगा. तसं नाही रे, तुम्ही सांगा सर तुमचं हाँ। काय. तुझे 2 मिनट बताऊंगा। हमें क्या बताया गया है, चलिए मुझे अब आप बताइए कि ट्रक्स टोटल कितने हैं, 7. 6 है, सही है, 6 टोटल ट्रक है, उसमें से 2 क्या है रेड है, 2 रेड ट्रक है। अब आपको क्या करना है, आपको प्रोबेबिलिटी फाइंड आउट करनी है कि जो ट्रक, जो भी व्हीकल निकाला गया है वो तो रेड होगा ही, लेकिन वो ट्रक हो ये आपको देखना है। तो रेड भी हो और ट्रक भी हो, तो बी ए के अंदर सारे के सारे कौन है रेड है, इसमें 2 ट्रक तो है ही, और बी के अंदर क्या है सिर्फ ट्रक है। बी इज द इवेंट दैट इट इज अ ट्रक, जो निकाला गया है वो ट्रक है। तो मुझे आप बताइए ए इंटरसेक्शन बी क्या होगा, मुझे तो पी ऑफ बी निकालना है ना, एन ऑफ बी क्यों लिखेंगे, एन ऑफ बी क्यों लिखना है, क्योंकि वो तो निकालना है ना, मुझे पी ऑफ बी तो लिखना है। अभी रुको, पी ऑफ बी लिखना है ना, दोन ए इंटरसेक्शन में हाँ, 2 है इंटरसेक्शन। ए इंटरसेक्शन बी कितना होगा, दो। नंबर ऑफ 2 होगा। क्यों, क्योंकि ए इंटरसेक्शन बी क्या है, बी इवेंट क्या है दैट इट इज अ ट्रक, और ए इवेंट क्या है रेड। बात समझ में आ रही है। हो. तो रेड आपके पास कितने हैं टोटल 18 है, और उसी में आपके 2 ट्रक भी है। हे. हाँ, तो अब आपको क्या चाहिए, आपको चाहिए प्रोबेबिलिटी ऑफ बी व्हेन ए इज हैपेंड ऑलरेडी। प्रोबेबिलिटी ऑफ बी क्या है, ट्रक मिले, लक्ष्य दिया हो सर. डॉक्टर। प्रोबेबिलिटी ऑफ बी व्हेन ए इज हैपेंड, प्रोबेबिलिटी ऑफ ए गिवन ए, प्रोबेबिलिटी ऑफ बी गिवन ए, तो क्या लिखेंगे आप, प्रोबेबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवाइडेड बाय प्रोबेबिलिटी ऑफ ए। तो प्रोबेबिलिटी की जगह n लिखिए, n ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवाइडेड बाय n ऑफ ए, क्योंकि एक ही बात होगी, s s तो कैंसिल होना है। अब n ऑफ ए इंटरसेक्शन बी कितने थे आपके 2, तो 2 डिवाइडेड बाय n ऑफ ए कितने हैं 18। तो आपकी प्रोबेबिलिटी क्या होगी कि वो रेड भी है और ट्रक भी है, उसकी प्रोबेबिलिटी क्या होगी 1/9। अब पूछिए। सर आपको जो फाइंड आउट करना है ऊपर लिखते हैं ना, मतलब जो भी फाइंड आउट करना है इसके ऊपर है। हाँ, जो भी फाइंड आउट करना है वो ऊपर होता है, और जो नीचे होता है वो ऑलरेडी हो चुका होता है।
या फिर आप कह सकते हो उसमें से वो निकाला जा रहा है। आ रही बात समझ में? हाँ सर मला एन ऑफ ए 18 आलं ते समजलं, एन ऑफ बी नाही समजलं. एन ऑफ बी काढलंच नाही ना आपण. ते सॉरी घेऊन पी one ऑफ by- बी, पी ऑफ बी. POV भी नहीं काढला. पी ऑफ बी डायरेक्ट निघाले ना आपलं. प्रोबॅबिलिटी ऑफ बी डायरेक्ट निघाले. प्रोबॅबिलिटी ऑफ बी 1/9 आले फॉर्म्युलेनं. लक्षात आलं का? बी बी प्रोबॅबिलिटी कशाची आहे? बी प्रोबॅबिलिटी आहे व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट इट इज अ ट्रक. लाल पण आहे, ट्रक पण आहे. लाल पण आहे ट्रक पण आहे. ट्रक असण्याची प्रोबॅबिलिटी काय? यू आर सेलेक्टिंग वन व्हीकल फ्रॉम 40 व्हीकल. नाउ व्हाट इज वो व्हीकल रेड है. अब रेड में भी ट्रक होने की प्रोबेबिलिटी कितनी है? समज. तो वो आप दो लेंगे ना 18 में से. पण तिथं बी बाय आपण ए बाय बी का नाही केलं? ए बाय बी म्हणजे काय अर्थ झाला? ए बाय बी का अर्थ झाला असता कि प्रोबेबिलिटी ऑफ ए ढूंढना है, बी हो चुका है. लेकिन हो चुका पहले क्या है? पहले तो रेड ढूंढा गया है. हां. तो जो हो चुका है वो नीचे रहेगा ना. भाई ने 18C2 हाँ सर ये फॉर्मूला नहीं होता तो 18C2 करना होता. हाँ कौन सा? फॉर्मूला आप भी आपने जो बता. नहीं एक ही चूज किया ना हमने. 2 क्यों? 18C2 नहीं, अगर वो ये फॉर्मूला नहीं होता तो आपको ये होता कि n ऑफ s आपका होता 18 और ए इवेंट है कि वो ट्रक मिले तो दो ट्रक में से एक ट्रक चुना जाता तो 2/18 आता, दैट इज 1/9. ऐसे भी किया जा सकता है इसको. ये मतलब मैं इसीलिए बोला कि मैं इसके फॉर्मूला ये फॉर्मूला क्यों बता रहा हूं मैं, क्योंकि जब नौबत आएगी सिर्फ फॉर्मूले से एग्जांपल सॉल्व करने की. जैसे सावधान सर उद्या घेऊ ना. सर टाइम है सर जे इंडिपेंडंट इव्हेंट वाला तुम्ही सांगितलं ना, तर मग हे आपण आधी जे आपण जे क्वेश्चन करायचो त्याच्यात ते इंडिपेंडंट इव्हेंटच राहिले. मग आपण असं पण काढू शकतो का इंटरसेक्शन? हां. एक एक काउंट न करता पी ए याच्यात नाही करू शकत. कशा याच्यात डिपेंडंट मध्ये नाही करतात ना. डिपेंडंट मध्ये सांगतो ना. आता पहिला क्वेश्चन पहा. उद्या घेऊ ना. ए का बस आणखी 14 फूट झाले संवाद झाला ना, संवाद नाही झाले त्यांच्याकडे. घड्या 5 मिनिटं मागे ठेवलेली. झाले. बरं एक एक एक्झाम्पल घ्या, घ्या. एक विनंती फक्त एक अरे दोन आहे ना सर. दोन घ्या सर, काही विषय नाही. उद्या घ्या घ्या सर. एक आहे. बघा पहिले एक्झाम फक्त तुम्हाला डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट मधला फरक कळायचा है. अब एक्सरसाइज 9.3 का पहला क्वेश्चन आप देखिए. कह रहे हैं कि बैग कंटेन्स 3 रेड मार्बल्स एंड 4 ब्लू मार्बल्स. रेड कितनी है रे? 3 है. और ब्लू कितनी है? 4 है. 4 है. अब कहते हैं कि 2 मार्बल्स आर ड्रॉन एट रैंडम विदाउट रिप्लेसमेंट. ये वर्ड इंपॉर्टेंट है. विदाउट रिप्लेसमेंट का जब लिया जाता है मतलब क्या है? एक बैग के अंदर 7 मार्बल्स है, दो अलग अलग कलर की. 3 है रेड कलर की और ब्लू है 4 कलर की. अब वो कह रहे हैं कि 2 आर सेलेक्टेड. वी आर टेकिंग 2 मार्बल्स रैंडमली फ्रॉम द बैग. अब अगर वो नहीं कहते कि विदाउट रिप्लेसमेंट. विदाउट रिप्लेसमेंट का मतलब क्या है? एक के बाद एक निकालना पड़ेगा. तो जो पहले निकालोगे उसका दूसरे के ऊपर असर होगा. पहला जो निकालेंगे हम उसका दूसरे के ऊपर असर होगा कि नहीं? मला डाऊट होता. त्याच्यामुळे मागं गेला सर तो. हा सर तर मला इथं बसला सर. पुढे त्याच्यामध्ये मागं गेला का? इथं बरोबर होता तो. उद्या उचलून तिथं बसू. सर मी तिकडे बसून टाइम मागायला मोबाईल घेऊन आणि लगेच ड्रॉप करू. इकडं नाही इकडं वर ठेव. भैया सर मैं उधर बैठे उसको इधर ले जाऊंगा. नको. तसं पण चालतं घेऊन जा. आता तुला जगत आहे तसं. तू कल से यहाँ बैठेगा Yes. सामने. ते कसं तुम्हाला पण दिसेल काय करतोय तो. आणि तू तिकडे जाऊ. Yes. आम्ही इथं बसतो. मला डाऊट आला म्हणले खाली काहीतरी मोबाईल मध्ये बघायले फक्त मी जाड असल्यामुळे मला फास्ट नाही पळता आलं. अरे यार. तरी पण मी बरोबर हे केलं. माझ्या नादाला लागला मी लय खतरनाक. ए हा
तो बैग के अंदर 3 लाल कलर की गोटियां है और 4 ब्लू कलर की है, ठीक है, मार्बल से। अब क्या करना है, 2 रेड। अब अगर मान लो ऐसा नहीं होता यहाँ पे सेंटेंस, क्या गोटियां विदाउट रिप्लेसमेंट वाली बात नहीं होती। हाँ ये बेटा, विदाउट रिप्लेसमेंट वाली बात नहीं होती, विद रिप्लेस। अब तक जो सॉल्व किया हमने सारे विद रिप्लेसमेंट वाली के। ठेव के माझं कवर। अपन ने क्या किया अब तक, ये देखो कंफ्यूजन हो सकता है इसलिए मैं समझा रहा हूँ। अपन ने अब तक क्या किया है, विद रिप्लेसमेंट वाले एग्जांपल किए। मतलब अगर मुझे 2 मार्बल सेलेक्ट करने हैं फ्रॉम बैक, तो मैं सीधा क्या लिखता, 7C2 लिखता। 7C2 लिखता ना, क्यों? क्योंकि वहां पर हम रिप्लेसमेंट नहीं करने वाले। विद रिप्लेसमेंट, विदाउट कैसे? अरे बाबूचा मला सांग, शांत व्हायचं, काही नाही, उद्या घ्यायचं। बरोबर सर तुमचा, घ्या सर मास्क काढते तो ऑक्सिजन आहे ना तो। मला एक गोष्ट सांग, माझ्याकडे एक बॅग मध्ये 7 मार्बल आहे, मी एक मार्बल काढलं, दुसरं काढलं। आता ह्या 2 काढत असताना मी पहिल्यांदा एक काढलं, पुन्हा गोटी टाकून दिली, परत काढलं, तर हे झालं विथ रिप्लेसमेंट, जे आपण आतापर्यंत करत आलो। विदाउट रिप्लेसमेंट म्हणजे काय, मला 2 गोट्या सिलेक्ट करायच्या, मी एक काढली, बाजूला ठेवली, आता दुसरी काढली, कळतंय का? मग याला म्हणतात विदाउट रिप्लेसमेंट। तर पहिले तर आपण असं पण करत होतो आपण आधी, आपण वापस ठेवत होतो। नाही विदाउट रिप्लेसमेंट वाले आपण क्वेश्चन नाही केले का? प्रोबॅबिलिटी मध्ये कुठे गेले? काय प्रोबॅबिलिटी मध्ये कुठे गेले? मग ते बॅगेमधून बॉल ते बॅगेमधून बॉल काढत तर यात विदाउट रिप्लेसमेंट नव्हता, तर मग आपण त्याची प्रोबॅबिलिटी काढल ना की किती ग्रीन बॉल येईल, तर मग आपण नाही करायचं का ते? हा मग तसंच केलं असं जसं आता करणार आहे। मग आता याच्यात डिपेंडेंट काय झालं, काहीच नाही ना, सगळे इंडिपेंडेंट आहे ना। नाही, हेच तर समजून हे बेटा, हेच तर समजून घ्यायचं नाही याच्या, की तू मला सांग, हे विदाउट रिप्लेसमेंट करताय, मग डिपेंडन्सी कसं काय नाही आली? तू जर मला सांग, आता तुला 2 बॉल काढायचे, तर तू पहिला बॉल काढला, तो रेड आला, तो बाजूला ठेवला, आता याच्यामध्ये किती रेड उरले? 2 उरले की नाही? मग आता तुला जो नंतर भेटणार आहे रेड बॉल भेटण्याची प्रोबॅबिलिटी तीच राहिली का जी पहिले राहिली असती? त्याचा सॅम्पल स्पेस चेंज होऊन जाईल, मग डिपेंडन्सी झाली ना। लक्षात घ्या, लक्षात घ्या, तुमच्याकडे 3 रेड बॉल्स आहेत, 4 ब्लू बॉल्स आहेत, वी हॅव टू सिलेक्ट 2 रैंडमली। काय म्हणतात, अ बॅग कंटेन्स 3 रेड and 4 blue balls, 2 marbles are drawn at random without replacement। विदाउट रिप्लेसमेंट से समझ जाना कि डिपेंडेंट इवेंट्स है। तो if the first marble drawn is red, if the first marble drawn is red, what is the probability that the second marble is blue? पहला जो आप ड्रॉ कर रहे हो वो रेड है, तो मुझे आप बताइए लेट ए बी द इवेंट कि जिसमें ड्रॉन की हुई रेड है, तो P ऑफ ए क्या होगा बेटा? 3/7 होगा। क्यों? क्योंकि टोटल आपके पास 7 है, 7 में से रेड के आने की प्रोबेबिलिटी कितनी है? 3। लेकिन आप विदाउट रिप्लेसमेंट कर रहे हो, तो आपने एक रेड हटा दी, अब आपके पास कितनी बची? 2 रेड बची है और ब्लू 4 की 4 ही है। अब उन्होंने ये कहा है कि व्हाट इज द प्रोबेबिलिटी दैट द सेकंड इज अ ब्लू। सेकंड ब्लू मिलने की प्रोबेबिलिटी कितनी है? तो ब्लू तो 4 ही है, लेकिन टोटल कितने में से 4 ली जाएगी? 6 में से 4 ली जाएगी। तो प्रोबेबिलिटी ऑफ बी क्या होगा? 4/6 होगा। एंड देयरफॉर आपकी प्रोबेबिलिटी क्या होगी? P ऑफ A into P ऑफ B होगी। इनका मल्टीप्लिकेशन करना पड़ेगा, ठीक है? हाँ, तो क्या हो जाएगा? 3/7 into 4/6, तो 2/7 आएगा आंसर। तो मल्टीप्लाई करून केलं, मल्टीप्लाई ही करना होता है। नाही त्यांना विचारलं व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ सेकंड मार्बल इज ब्लू, तर आले 4/6 येईल ना। अरे भाई पहले एक हो चुका है ना इवेंट, उसको भी तो ध्यान में लेना पड़ेगा। तर मग आपण P ऑफ B बाय A लिहू ना, P ऑफ B बाय A लिहू ना। A होऊन गेला म्हणजे A इव्हेंट काय की रेड काढला, तर रेड होऊन गेला, तर P ऑफ B बाय A, तर आपल्याला पाहिजे की सेकंड ब्लू आहे,
मग बी इव्हेंट ब्ल्यू यायचा आहे तर पी ऑफ बी बाय ए येईल ना. P of B by A क्या होता है? P of A intersection B divided by P of E होता है. हाँ. काय? काय पुढे P of B by A तो ये होता है ना? हाँ तो तर मग आपण ते काढू नाही एकूण काढू. एक काउंट करू आपण. अरे भाई तू असा खा असा खा त्याला असं काय गेलं तर एक खाऊच नको. ते तसं विचारताय त्याप्रमाणे नाही हे बघ मग तसं तर पाहिलं गेलं ना तुझं P of A काय आहे 3/7 आलं होतं आणि हे जे 2/7 आहे हे जर P of B given A आहे ना बरोबर आहे ना P of B given A मग आपण जे फाइंड आउट केलं ते P of A इंटरसेक्शन B केलंय हे P of A इंटरसेक्शन B आहे हा या दोघांचं मल्टिप्लिकेशन ते कसं आहे ते शोधतो तुम्ही नाही पॉइंट आहे फॉर्म्युला आहे. पॉइंट लक्षात आलं का बेटा कल मिलेंगे तर ते बी कुठून आलं आता. त्याला जर जल्दी जाओ मिलेंगे ते बी बाय ए कुठून आलं. अरे मूल काय तू आपण B काय आहे आपली फॉर्म्युला लिहिल ना शो ना त्याच्यात लिहिण्यात म्हणतोय मी. पैसे नाही, दे नाही. बी बाय ए कसं फक्त बी येईल ना. क्यों क्या कर रहे हैं अरे हे होऊन गेल्यानंतर B काढतो ना आपण हा अरे उसका मैसेज P of B given A होईल ना असं वेगळं हे पाहिजे काय आहे हाथ को लगा Independent. मुझे कि नहीं चला हाँ बेटा